नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपला चॅनल लर्न अँड ग्रो। आपण या चॅनलवर मराठी व्याकरणाचे विविध चॅप्टर बघणार आहोत। तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण वर्ण आणि त्यांचे प्रकार पाहिले होते। आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वरांचे प्रकार। कोणते कोणते आहेत स्वरांचे प्रकार? तर ऱ्हस्व स्वर आणि दीर्घ स्वर, दुसरा आहे सजातीय व विजातीय स्वर आणि तिसरा आहे संयुक्त स्वर। तर ऱ्हस्व स्वर आणि दीर्घ स्वर म्हणजे काय? तर कोणते आहेत ऱ्हस्व आणि दीर्घ स्वर? तर ज्या स्वरांचा उच्चार आखूड होतो किंवा त्या स्वरांच्या उच्चाराला कमी वेळ लागतो अशा स्वरांना काय म्हणतात? ऱ्हस्व स्वर म्हणतात। उदाहरणार्थ कोणते कोणते आहेत बघा, अ, ई, उ, रू आणि लू हे 5 काय आहेत? तर ऱ्हस्व स्वर आहेत। अ, ई, उ, रू आणि लू। कारण आपण लगेच म्हणू शकतो अ, ई, उ, म्हणजे यांचा उच्चार काय आहे? आखूड आहे आणि यांचा उच्चार करायला कमी वेळ लागतो, म्हणून यांना आपण काय म्हणतो? ऱ्हस्व स्वर म्हणतो। तर दीर्घ स्वर म्हणजे काय? तर ज्या स्वरांचा उच्चार काय आहे? लांबट आहे आणि ते उच्चाराला काय होतो? जास्त वेळ लागतो अशा स्वरांना काय म्हणतात? तर दीर्घ स्वर म्हणतात। दीर्घ स्वर म्हणजे कोणते? आता बघा, आ, ई, उ, ए, ऐ, ओ, औ। बघा, यांचा उच्चार करण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागतो, तर या स्वरांना काय म्हणतात? दीर्घ स्वर म्हणतात। इथं लक्ष द्या बघा, अ मी लगेच म्हणू शकते, मग तो कोणता झाला? ऱ्हस्व स्वर। आ म्हणण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागतो, तर यालाच काय म्हणतात? तर दीर्घ स्वर म्हणतात। तर यांच्या उच्चारण्याच्या ज्या कालावधीवरून आहेत त्याच्यावरून त्यांना काय म्हणतात? असे त्यांचा जो कालावधी आहे त्याच्यावरून त्यांना मात्रा असा सुद्धा दिला जातो। तर काय? तर ऱ्हस्व स्वरांचा उच्चार करण्यासाठी कमी वेळ लागतो, म्हणून त्यांना काय दिला जातो? तर एक मात्रा दिला जातो। किती वेळ? एक मात्रा दिला जातो। आणि दीर्घ स्वरांचा उच्चार किंवा संयुक्त स्वरांचा उच्चार करण्यास वेळ लागतो, म्हणून त्यांना काय केले जातात? 2 मात्रे दिले जातात। त्यांना 2 मात्रे दिले जातात। ऱ्हस्व स्वरांसाठी 1 मात्रा दिला जातो आणि दीर्घ आणि संयुक्त स्वर यांच्यासाठी किती? 2 मात्रे दिले जातात। तर पुढचा बघू आपण। दुसरा प्रकार आहे सजातीय व विजातीय स्वर। तर एकाच उच्चार स्थानापासून निघणारे स्वर सजातीय स्वर असे म्हणतात। आता बघा, अ आणि आ यांचा उच्चार एकाच स्थानापासून होतो, म्हणून ते काय झाले? सजातीय स्वर। याच्यासाठी दुसरं उदाहरण आहे, ई हे सुद्धा काय आहे? सजातीय स्वर आहेत। अजून याच्यामध्ये कुठलं उदाहरण येऊ शकतं? सजातीयमध्ये उ, हे दोन्ही सुद्धा काय आहेत? सजातीय स्वर आहेत। दुसरं कोणतं? आता विजातीय स्वर। विजातीय स्वर म्हणजे काय? वेगवेगळ्या उच्चार स्थानातून निघणारे स्वर म्हणजेच विजातीय स्वर। उदाहरणार्थ बघा, ई आणि ए हे काय आहेत? 2 वेगवेगळ्या उच्चार स्थानातून निघतात, म्हणून त्यांना काय म्हणतात? विजातीय स्वर। उ, अ हे पण काय आहेत? विजातीय स्वर आहेत। ए, ई हे पण काय आहेत? विजातीय स्वर आहेत। हे आली विजातीय स्वराची उदाहरणे। आता तिसरं कोणतं आहे? तिसरं आहे संयुक्त स्वर। संयुक्त स्वर म्हणजे काय? तर काय? 2 स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात। संयुक्त नावातच आहे बघा, संयुक्त म्हणजे एकत्रित झालेले, म्हणजे जिथं 2 स्वर एकत्र येऊन नवीन स्वर बनतो त्यालाच काय म्हणतात? संयुक्त स्वर म्हणतात। तर बघा, इथं ओ हा स्वर आहे, तर ओ हा स्वर बनण्यासाठी 2 स्वरांची आवश्यकता आहे। अ आणि उ किंवा उ या 2 स्वरांची आवश्यकता आहे, तेव्हाच काय होतं? ओ हा स्वर निर्माण होतो। आता ऐमध्ये पण आ आणि ई हे 2 स्वर मिक्स होऊन काय होतो? ऐ हा संयुक्त स्वर होतो। तर अशा प्रकारे कोणते कोणते संयुक्त स्वर आहेत? ए, ऐ, ओ, औ हे 4 काय आहेत? संयुक्त स्वर आहेत। समजलं? संयुक्त स्वर म्हणजे एकत्रित ज्या 2 स्वरांपासून नवीन जो स्वर तयार होतो त्याला काय म्हणतात? संयुक्त स्वर। अशा प्रकारे आपण स्वरांचे प्रकार पाहिले 3 प्रकार आहेत, ऱ्हस्व स्वर आणि दीर्घ स्वर, सजातीय व विजातीय स्वर आणि संयुक्त स्वर। हे 3 काय आहेत?
स्वरांचे प्रकार आहेत। मुलांनो, जर तुम्हाला स्वरांचे प्रकार नीट समजले असतील तर कृपा करा आमच्या चॅनलला लाईक करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।